झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे तालुक्यातील शिरूर येथे तरुणाला बेदम मारहाण। मागील भांडणाची कुरापत काढत केली मारहाण। पोलिसांच्या घटनेकडे दुर्लक्ष, संतप्त नातेवाईकांचा आरोप। धुळे तालुक्यातील शिरूर येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास रोहन खैरनार या तरुणाला गावातील काही मंडळींनी फोन करून तुझ्याकडे काम आहे असे सांगत बोलावून घेतले। यावेळी रोहन खैरनार याच्या सोबत त्याचा भाचा तुषार पगारे हा देखील गेला। या दोघांना याच गावातील राम पाटील, गोलू मराठे आणि हर्षल पाटील यांनी मागील भांडणावरून शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। राम पाटील याने तुषार पगारे यांच्या डोक्यात फायटरने मारून त्यांना गंभीर जखमी केले, तर रोहन खैरनार याला देखील बेदम मारहाण केली। यानंतर रोहन खैरनार याने तातडीने तुषार पगारे याला धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले। या घटनेला 24 तास उलटून देखील अद्यापपर्यंत पोलिसांनी कोणतीही दखल न घेतल्याने तुषार पगारे याचे नातेवाईक चांगलेच आक्रमक झालेत। रात्री 8 वाजता कॉल आला माझ्या भावाला, रोहन दिलीप खैरनारला। त्यानंतर त्याला कॉल आला तिकडनं, नंतर भावाने सांगितलं मला नाही यायचं, तिकडनं मुलांनी सांगितलं इकडे या, असं माझं अर्जंट काम आहे म्हणून। तर भाऊ नाही म्हटलं माझं नाही जमणार असं म्हणून। पण त्यानंतर अजून 5 मिनिटांनंतर कॉल आला, तर ते सांगायला लागले अरे अर्जंटच कॉल आहे, येऊ नाही शकत तू आमच्यासाठी असं म्हणून। तर भाऊ गेला आणि भावासोबत माझा मुलगा पण गेला, तुषार अनिल पगारे। तर त्यांनी गाडीवरच बसलेले होते, 2 व्हीलरवर। त्यानंतर त्यांना गाडीवरच बसलेले होते, नंतर शिवीगाळ करायला लागले। त्यानंतर ते उतरल्यावर त्यांना डायरेक्ट मारहाण केली। माझ्या मुलाला डायरेक्ट फायटरच्या डोक्यात मारलंय। त्यानंतर त्यांनी माझ्या मुलाला एवढं मार दिलेला आहे, तर माझे मुलं दवाखान्यात आज ऍडमिट आहे माझा मुलगा। तरी आज पोलीस प्रशासन 2 दिवस होऊन आतापर्यंत माझ्या मुलाला पोलिसांनी काहीच हे दिलेलं नाहीये। त्यांना माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की पोलिसांनी माझ्या मुलाला न्याय मिळावा आणि त्याला काही जे असेल ते लवकरात लवकर कारवाई करावी। या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात, संजय अहिरे आणि पदाधिकाऱ्यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात जाऊन पाहणी केली। नातेवाईकांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करीत संबंधित मारेकऱ्यांना तत्काळ अटक करून त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।